अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा असलेला वेलकम पॉइंट, जिथं अमरावतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत होतं, त्या वेलकम पॉइंटचं जर आपण पाहिलं तर नुकतंच सौंदर्यीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। स्वच्छ संपूर्ण हा परिसर होता, परंतु जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपासून याच भागामध्ये आंबट शौकीनांची जी आहे ती संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। अनेक जण याच भागामध्ये जर आपण पाहिलं तर रात्री बसून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दारू ढोसत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तशी तक्रारही काही अमरावतीकरांनी केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करण्याची मागणी जी आहे ती काही नागरिकांनी केलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अनेक तळीराम जे आहेत ते बसून या ठिकाणी दारू पित असल्याचं समोर आलेलं आहे। संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। दुसऱ्याकडे जर आपण पाहिलं तर याच ठिकाणाहून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये खाजगी बस जात असतात, त्यामुळे महिला प्रवासी देखील असतात। पण दुसरीकडे याच ठिकाणी तळीरामांनी जे आहे ते अड्डा संपूर्ण हा बस आपण बघू शकतो। या ठिकाणी संपूर्ण चिप्सचे पॉकेट वगैरे असेल आणि दारूचे जे ग्लास आहे डिस्पोजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते तळीराम या ठिकाणी दारू पितात बघू शकतो आपण। छोटे छोटे या ठिकाणी सिगारेटचे रिकामे पॉकेट्स आहे, ग्लास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे याची स्वच्छता देखील महानगरपालिकेच्या वतीनं होत नसल्याचं जे आहे ते काही लोकांचं म्हणणं आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो बिअरची बॉटल या ठिकाणी पडलेली आहे। तशाच पद्धतीनं ठिकठिकाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी असं हे बघा, हे काका दाखवते बिअरची बॉटल, अशा पद्धतीने हे बिअरची बॉटल या ठिकाणी आहेत। काका तुम्ही इथंच येता का योगा वगैरे? सकाळी 5 पासून सकाळी 5ला आम्ही म्हणजे 15-20 ज्येष्ठ नागरिक येतो आणि रात्रीला इथे काय काय वेगवेगळे आम्ही येत नाही रात्रीला। तरी पुष्कळ इथं गंदगी खूप झालेली आहे, कचरा कोणी उचलत नाही। आम्ही झाडू मारतो, खराटा मारतो, साफसफाई करतो। दारूच्या बॉटल्स देखील या ठिकाणी आढळल्या? हो हो हो, दारूच्या आणि हे काय काय डबे आपल्याला नाव नाही येत ना कोणाचे। खाली खाली दारूच्या बॉटल हा रोजच आम्हाला सकाळी इथं आढळतात। सकाळी हे कचरा वेचणेवाले येतात, ते म्हणून दारूच्या शिशा आणि प्लॅस्टिकच्या शिशा घेऊन जातात आणि रात्रीच्या वेळेला इथं पूर्ण क्लब होऊन जातो। मुलं मुली रात्री सिगारेट दारू हे ते पेनं, इथे नाही पोलीसवाले राऊंड मारत नाही, काहीच नाही। आता बघा हे एवढं काम करून केलेलं आहे इथे, रात्री त्या दारूच्या नशेमध्ये पण त्याची पण तोडफोड करून टाकते। आणि सकाळी हे विचार इथं मॉर्निंग वॉकसाठी लोक येतात, ते स्वतः इथं झाडझूड करतात। म्हणून म्हणतो महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाने याच्यावर कृपया करून लक्ष घाला। उद्या इथे काही कमी जास्त झालं ना तर आपण कोणाला तोंड टाकू? बघा तुम्हीच बघा, इथं अशा दारूच्या बॉटल्स आहेत। ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की रोज आम्ही या ठिकाणी व्यायाम आणि योगा करायला येतो, परंतु या ठिकाणी गंदगीचा सामना मोठ्या प्रमाणावर बघा अशा पद्धतीनं दारूच्या बॉटल्स आहे या ठिकाणी हे बघू शकतो, फुटलेल्या शिशा आहेत। आणि दुसरीकडे इथूनच प्रवासी जे आहे ते प्रवास करतात, याच दारूच्या नशेत जर या ठिकाणी एखादी घटना जर वाईट घटना जर घडली तर याला जबाबदार कोण आहेत? स्वच्छतागृह या ठिकाणचे संपूर्ण बंद पडलेले आहे, कोट्यावधी रुपये दुसरीकडे महानगरपालिकेने खर्च केलेले आहेत, परंतु ते देखील स्वच्छतागृह जे आहे ते धुळकात पडलेले आहे। एकीकडे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जर आपण स्वच्छ वायू सर्वेक्षणमध्ये जर आपण पाहिलं तर अमरावतीचा पहिला क्रमांक आलेला आहे, परंतु दुसरीकडे अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी कचरा आहे। पोलिसांची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी रात्री जे आहे ते राऊंड मारला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे। कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर तरुणाईंनी जो आहे तो हा क्लब बनवल्याचा असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तरुणाई जी ते आहे बसून या ठिकाणी दारू ढोसत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।